भिवंडी तालुका के सोनाले गांव में पिछले 7 वर्षों से चल रहा पुस्तैनी जमीन का विवाद अब गंभीर हिंसा में बदलने की कगार पर पहुंच गया है। इस मामले में स्थानीय निवासी रंजीत वाल्केश्वर म्हात्रे ने विपक्षी पक्ष पर जानलेवा हमला करने का आरोप लगाया है। पीड़ित रंजीत म्हात्रे ने बताया कि वे अपने भतीजे के साथ अशोकनगर स्थित अपने बड़े भाई कैलाश म्हात्रे के निजी ऑफिस में किसी विषय पर चर्चा कर रहे थे, तभी अचानक विपक्षी पक्ष के दर्जनों लोग वहां पहुंच गए। आरोप है कि हमलावरों ने उनके भतीजे को जबरन ऑफिस से बाहर निकाल दिया और फिर रंजीत म्हात्रे पर लात घूंसे से हमला कर दिया, जिसमें उनका हाथ फ्रैक्चर हो गया। पीड़ित का कहना है कि हमलावरों को यह अंदाजा नहीं था कि पूरी घटना सीसीटीवी कैमरे में कैद हो रही है। बाद में जब उन्हें इसका पता चला तो उन्होंने मामला शांत करने की कोशिश की, फिर सभी आरोपी मौके से फरार हो गए। घटना के बाद रंजीत म्हात्रे ने शांतिनगर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई, लेकिन आरोप है कि विपक्षी पक्ष ने नाबालिग बच्चे को मोहरा बनाकर तालुका ग्रामीण पुलिस स्टेशन में उल्टा मामला दर्ज करवा दिया, जिसके चलते पीड़ित पक्ष को जेल भी जाना पड़ा। बाद में शांतिनगर पुलिस स्टेशन में रंजीत म्हात्रे की शिकायत पर एफआईआर तो दर्ज कर ली गई, लेकिन पीड़ित का आरोप है कि अब तक किसी भी आरोपी पर कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है और सभी आरोपी खुलेआम घूम रहे हैं। रंजीत म्हात्रे ने प्रशासन से गुहार लगाते हुए कहा है कि उन्हें लगातार धमकियां मिल रही है। उन्होंने साफ शब्दों में कहा, अगर मेरे या मेरे परिवार के साथ कोई अनहोनी होती है तो उसके लिए पूरा जिम्मेदार हमारा विपक्षी पक्ष होगा। पीड़ित परिवार ने पुलिस प्रशासन से मांग की है कि मामले की निष्पक्ष जांच कर जल्द से जल्द आरोपियों पर सख्त कार्रवाई की जाए, ताकि भविष्य में कोई और हिंसक घटना न हो सके। माझं नाव रंजीत वाल्केश्वर म्हात्रे, मी राहणार सोनाले। विषय असा आहे, जमीनचा आहे आमचा। मी सोनालीमध्ये आमचा जो जागेचा व्यवहार मॅटर आहे तो कोर्टामध्ये 2018 पासून चालू आहे। चालू असताना आमचे जे काकाचे मुले आणि काका वगैरे चुलते जे आहेत, तर त्यांनी, माझं नाव रंजीत वाल्केश्वर म्हात्रे, मी राहणार सोनाले। विषय असा आहे, जमीनचा आहे आमचा। मी सोनालीमध्ये आमचा जो जागेचा व्यवहार मॅटर आहे तो कोर्टामध्ये 2018 पासून चालू आहे। चालू असताना आमचे जे काकाचे मुले आणि काका वगैरे चुलते जे आहेत, कोर्टामध्ये केस चालू असताना याच्या दरम्यान मी अशोकनगर येथे माझ्या भावाच्या ऑफिसला होतो। तिथे माझा भावाचा मुलगा आणि माझा भाऊ शिवाजी या आम्ही तिथे होतो, म्हणजे चर्चा चालू होती आमची। त्या दरम्यान आमचे विरुद्ध जे आहेत आमचे चुलते ते तिथे आले। बालाराम म्हात्रे, विश्वनाथ बालाराम म्हात्रे, विष्णू राघव म्हात्रे, रघुनाथ राघव म्हात्रे, सागर राधेश्याम म्हात्रे, दीपेश अरुण म्हात्रे, विशाल रघुनाथ म्हात्रे, अमर रघुनाथ म्हात्रे, हे सर्वजण तिथे आले आणि मला आणि माझ्या भावाला मारहाण केली। आणि तिथून माझ्या भावाचा मुलगा होता, त्याला तिथून फेकून दिले तिथे बाहेर। आणि तिथे मला आणि माझ्या भावाला मारहाण केली। मला जास्त लागला, माझा हात पण फ्रॅक्चर करून टाकला त्यांनी। फ्रॅक्चर केल्यानंतर तिथून त्यावेळी कॅमेरा बघितला आणि तिथून मला मारून तिथून पळ काढून भिवंडी तालुका पोलीस स्टेशन ग्रामीण मध्ये येत होते। त्यांनी तिथे जाऊन माझ्या नावाची माझ्या भावाच्या नावाची खोटी कंप्लेंट, लहान मुलाचा वापर केला। यांनी लहान मुलाचा वापर करून मला आणि माझ्या दोन्ही भावांना अटक करून जेलमध्ये टाकले। हे सर्व रेकॉर्ड झालेलं आहे, सीसीटीव्ही मध्ये आहे, ते मी कोर्टाला पण दाखवू शकतो। प्रशासनामध्ये ही मागतो का मला न्याय पाहिजे, कारण जे अन्याय मला व माझ्या भावांवर झाले ते अन्याय यांच्यावर पण झाला पाहिजे। म्हणजे मला प्रशासनाकडून माग आहे की माझ्यावर माझ्या भावांवर अन्याय झाले, ते आम्हाला मारहाण केली ते लोक मुकाट फिरतात आणि त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे, ही प्रशासनाकडून मागणी आहे। मला प्रशासनाकडून एवढी मागणी आहे की जे आरोपी आहेत ते खुलेआम फिरतात आणि मला धमकी पण देतात आणि मला माझी एवढीच मागणी आहे की यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी।
पोलीस स्टेशनला माझी एवढी विनंती आहे का लवकरात लवकर या आरोप्यांना अटक करावं आणि मला न्याय मिळावा.